आज 138व्या कर्मवीर जयंती सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, समाधी परिसरामध्ये उपस्थित झालात, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे अतिशय मोठ्या मनाने स्वागत करतो। कर्मवीर भाऊराव पाटील हे महात्मा फुले, ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक मुशीत तयार झालेले व्यक्तिमत्व। त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन कर्मवीरांनी समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला। शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एकमेव प्रभावी साधन आहे हे कर्मवीरांनी ओळखले होते। म्हणूनच कुपर, किर्लोस्कर सारख्या कारखान्यातील चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून कर्मवीरांनी समाजाच्या शिक्षणाचे काम हाती घेतले। प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात करून उच्च शिक्षणापर्यंतचा आपल्या कार्याचा डोलारा उभा केला। म्हणूनच महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला, आज आपल्याला शैक्षणिकदृष्ट्या बदललेला दिसतो आहे। यासाठी महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाने त्यांच्या कार्याला हातभार लावला। घरात दळण दळणारी माऊली भाऊराव पाटलांच्या कार्याला मुठभर धान्य बाजूला काढून ठेवीत असे। यातून कर्मवीरांनी मुष्टीफंड योजना तयार करून वसतिगृहात राहणाऱ्या गोरगरीब मुलांसाठी धान्य गोळा केले। कर्मवीरांच्या कार्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कमवा व शिका योजना। कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतिगृहयुक्त शिक्षण याला श्रमाची जोड दिली। समाजामध्ये राहणाऱ्या गोरगरीब विद्यार्थी केवळ पैसे नाहीत म्हणून शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, यासाठी अण्णांनी वसतिगृहात येणाऱ्या प्रत्येक मुलाला काही वेगळे वेळा काम दिले व त्या मोबदल्यात आपले शिक्षण पूर्ण करण्याची संधी दिली। अण्णांच्या या सर्व कार्यामध्ये त्यांच्या माननीय लक्ष्मीबाई पाटील उर्फ वहिनींनी अखेरपर्यंत साथ दिली। संशोधन आणि विकास कक्ष यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण योजनांची आखणी करून नव्या जगाला आवश्यक असणारा माणूस घडवण्याचे काम एका ध्येयवादी वृत्तीने सुरू आहे। रयत शिक्षण संस्थेचे नेहमीच समाजाच्या गरजा ओळखून आपल्या शैक्षणिक धोरणात सातत्याने सकारात्मक बदल केलेले आहेत। आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदरावजी पवारसाहेब यांची दूरदृष्टी आणि बहुजन समाजाच्या विकासाची त्यांच्यामध्ये असलेली आस्था यामुळे संस्थेने राष्ट्रीय विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच संस्थेत अध्यापन करणारा शिक्षक हा सुद्धा तेवढा सक्षम असला पाहिजे ही भूमिका घेऊन संस्थेचे अध्यक्ष अध्यापन आणि संशोधन या सर्वच पातळ्यांवर शिक्षकांना अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे। कर्मवीरांची विचारधारा हा संस्थेच्या कार्यभाराचा गाभाच आहे। त्यांच्या 138व्या जयंतीसाठी डॉक्टर उदय निरुळकर उपस्थित आहेत, हा तुम्हा सर्वांना खूप मोठ्या आनंदाची गोष्ट आहे। संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे माजी विद्यार्थी संघटना पोर्टल संस्थेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करून रयतचा विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने संस्थेच्या सर्व शाखांमधील माजी विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी हे पोर्टल कार्यान्वित करण्याचा संकल्प या क्षणी करण्यात आलेला आहे। सदर पोर्टलचे अनावरण आजच्या समारंभाचे प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते होत आहे। रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात येणार आहे। या शाखांमधील जे विद्यार्थी जनरल रजिस्टरवरून रयत ॲल्युमिनी पोर्टलमध्ये नोंदणी होणार आहेत, यासाठी रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा यांनी हे विकसित केलेलं आहे। सगळ्या लायब्ररीमध्ये आणखी सगळ्या लॅबोरेटरीजमध्ये आम्ही इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवायचे अशा प्रकारचा आपण निर्णय केला होता। जिथं खडूफळा आणखी ग्रीन बोर्ड आणि व्हाईट बोर्डच्या आम्ही पुढं गेलेलो नव्हतो। निरगुडकर साहेब मागच्या वर्षी 22 सप्टेंबरला ठरवलं। आमच्याकडं 742 शाखामध्ये 6,500 वर्ग खोल्या आहेत आणि ह्या सगळ्या वर्ग खोल्यामध्ये एकाच वर्षामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवायचे ठरवले आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज अखेर 4,500 वर्ग खोल्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बसलेले आहेत आणि पुढची प्रक्रिया जी आणखी 2 ते 4 महिन्यामध्ये पूर्ण होईल। आणि याच्यामध्ये संस्था, मॅनेजिंग काउन्सिल ह्या सगळ्यांनी मिळून, कारण मोठी इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न होता, यासाठी जवळजवळ 50-60 कोटी रुपयाची गरज होती आणि तेवढे पैसे उभे राहिले। आज इंटरॅक्टिव्ह पॅनल फिट झालेले आहेत आणि या सगळ्या आमच्या सगळ्या सेवकांचं
प्रशिक्षण, इंटरॅक्टिव्ह पॅनल कसा वापरावा याचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. आणि आज सगळ्याच शाळामध्ये रयत शिक्षण संस्था मागच्या वर्षभरामध्ये केवळ इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवल्यामुळं व्हायब्रंट झालेले असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आमचे सेवक सगळे अतिशय टेक्नो सॅव्ही झालेले आहेत. इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून सेवक अतिशय इनोव्हेटिव्ह पद्धतीने शिकवत आहेत आणि विद्यार्थी इतक्या मग्न होऊन इंटरॅक्टिव्ह पॅनलवर शिकतायत की गेलं वर्षभर आपण सगळेजण मान्य कराल की पूर्णपणे चेहरामोहरा बदलणारं काम, शिक्षणाची दिशा बदलायचं काम इंटरॅक्टिव्ह पॅनलनं केलं. त्याच्यामध्ये तुमचा सगळ्यांचं फार महत्त्वाचं योगदान आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं शिक्षण आपल्या सगळ्या शाखामध्ये सुरू करण्याची आवश्यकता आहे. आणि आमच्या अध्यक्षांचा एक विचार, तो विचार घेऊन आम्ही त्याच्या इम्प्लिमेंटेशनच्या कामाला सुरुवात केली. एप्रिल महिन्यातल्या मॅनेजिंग काउन्सिलने त्याला मान्यता दिली आणि आपल्याला सांगायला मला अतिशय आनंद होतो की 1 जुलै 2025 पासून रयत शिक्षण संस्थेमधल्या सर्व 742 शाखांच्यामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे, शिक्षण सुरू झालेलं आहे. आणि याच्यामध्ये खास करून रोबोटिक्स, त्याच्यानंतर IoT, 3D प्रिंटिंग, मशीन लर्निंग या सर्वच जे काही IT रिलेटेड विषय आहेत त्या सगळ्यांचं प्रशिक्षण सध्या अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. यासाठी IT इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला अपग्रेड करायचं होतं. ते IT इन्फ्रास्ट्रक्चर सगळं अपग्रेड करण्यात आलं आणि आता याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 1 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दररोज आता IT आणि IT एनेबल्ड AI आणि AI एनेबल्ड प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जात आहे. अजून एक अतिशय महत्त्वाचा निर्णय करण्यात आला की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आम्ही सिमुसॉफ्ट नावाच्या कंपनीची मदत घेतली. सुनील चौरे म्हणून त्याचे प्रमुख आहेत. आणि असं लक्षात आलं की आम्हाला आमची एक लॅब असली पाहिजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आमची स्वतःची एक लॅब असली पाहिजे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं माननीय अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली की आपल्या संस्थेमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि 3D प्रिंटिंग असायला पाहिजे. आणि या ठिकाणी आनंद वाटतो सांगायला की कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आम्ही सेंटर ऑफ एक्सलन्स उभं केलेलं आहे. आणि या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून आता एका बाजूला आमच्याकडं सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सगळ्या शाखामध्ये आमचं शिक्षण सुरू आहे. फार मोठी अचिव्हमेंट रयत शिक्षण संस्थेनं गेल्या वर्षभरामध्ये केलेली आहे. आणि जेव्हा आम्ही आता ITमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पुढं चाललो आहोत तर आमचं स्वतःचं डेटा सेंटर असण्याची आवश्यकता होती. आणि आपल्याला डेटा म्हणजे काय चीज आहे हे सगळ्याला माहिती आहे की आज जग नुसत्या डेटावर चाललो आहे. म्हणजे खरं तर रयत शिक्षण संस्थेचा इतका मोठ्या प्रमाणावर डेटा आहे, पण तो सगळ्या विखुरलेल्या प्रकारामध्ये असल्यामुळं त्याचा वापर आम्हाला करून आमच्या संस्थेच्या आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वापरता येत नाही. म्हणून आम्ही सगळ्या 742 शाखांचा सगळा जो काही डेटा आहे तो आम्ही ह्या डेटा सेंटरमध्ये ठेवतो आहोत. मधल्या काळामध्ये आम्ही नवीन अकाउंट सिस्टीम आणली, ती ऑनलाईन केली टॅलीमध्ये. आता टॅलीचं सुद्धा जे काही सॉफ्टवेअर आहे ते आता आम्ही आमच्या डेटा सेंटरमध्ये होस्ट करणार आहोत. येत्या कालावधीमध्ये आम्ही निरगुडकर साहेब आम्ही ERP सगळ्या शाखामध्ये इम्प्लिमेंट करतो आहोत. त्यामुळे ERPचं सॉफ्टवेअरची अंमलबजावणी ही पुढच्या 6 महिन्यामध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये केलेली असेल. आणि ERP सॉफ्टवेअरसुद्धा आम्ही डेटा सेंटरमध्ये होस्ट करणार आहोत. आणि डेटा सेंटर इज इन दी सेंटर ऑफ एक्सलन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हे या ठिकाणी उपलब्ध आहे. अशा पद्धतीनं गेल्या वर्षभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर IT एनेबल्ड कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणावर सुरू केलेला आहे. अजूनही एक महत्त्वाचं आपल्यासमोर मगाशी आपल्या हातून रयत अल्युमिनायचं पोर्टलचं आपण या ठिकाणी इनॉग्रेशन केलं, अर्पण केलं संस्थेला. आपल्याला सांगू इच्छितो की रयत शिक्षण संस्थेमध्ये 1924मध्ये शाहू बोर्डिंगची स्थापना झाली. त्याच्यानंतर सयाजी विद्यालय किती साली आलं? 1939ला सयाजी विद्यालयाची स्थापना झाली. आणि 1947मध्ये पहिलं छत्रपती शिवाजी कॉलेज स्थापना झाली. म्हणजे आमच्याकडे ज्या 742 शाखा आहेत या 742 शाखांच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटना स्थापन करायच्या आहेत. खूप आव्हानात्मक अशा प्रकारचं हे काम आहे. आणि ती शाखा ज्या वर्षी स्थापन झाली भोसले साहेब
त्या वर्षापासूनचा सगळा जो जनरल रजिस्टरमधला जो डेटा असतो त्या डेटाच्या आधारावर आम्ही त्याचं कम्प्युटरायझेशन सुरू केलेलं आहे. फॉरवर्ड शाहू बोर्डिंगमध्ये 1924ला ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं होतं त्यांच्यापासून ते आज शाहू बोर्डिंगमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सगळ्यांचा डेटाचं आम्ही डिजिटायझेशन करतो आहोत. आणि डिजिटायझेशनच्या आधारावर आम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये सगळे विद्यार्थी म्हणजे पहिल्या अण्णांच्या पहिल्या बॅचमधल्या विद्यार्थ्यापासून ते आजपर्यंत सगळे विद्यार्थ्यांची एक रयत अल्युमिनाय शाखानिहाय स्थापन करतो आहोत. आणि प्रत्येक शाखेमध्ये जे नामांकित आणि वलयांकित असतील त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही रयत अल्युमिनाय स्थापन करणार आहोत. की जे देश संपन्न आहेत तिथलं एज्युकेशन व्यवस्था देखील तितकीच संपन्न आहे. असं कधी दिसत नाही की एज्युकेशन व्यवस्था डबघाईला आलेली आहे आणि तो देश मोठा आहे, असं नाही होता. त्यामुळे एज्युकेशन सिस्टम आणि देशाची आर्थिक स्थिती सर्वच बाबतीतली प्रगती याचा एक अतिशय जवळचा संबंध आहे. ही जी ज्ञानाची भूक आहे जी अशा प्रकारच्या संस्था वाढवत असतात, भागवत असतात, आणि जी ज्ञानाची भूक तुमच्या घरामध्ये तुमच्या आईवडिलांकडून तुमच्याकडे आलेली आहे ही या देशाची सर्वात मोठी संपत्ती आहे. उदाहरण देतो. जे काही मी आज बोलणार आहे त्या प्रत्येकाची उदाहरणं तुम्हाला देणार आहे. आणि ज्यापैकी कोणाला असं वाटलं असेल की मी हे खरं बोलत नाही आहे त्याने ते लिहून ठेवा. भाषण झाल्यानंतर मी इथेच आहे, त्या सगळ्याचे पुरावे मी तुम्हाला देईन. मगाशी एका मुलाचा फोन मी तुम्हाला ऐकवला, तोही तुम्हाला जमलं तर मी त्याला फोन लावणार आहे. काय केलं आहे बघा त्या मुलांनी. तर मी सांगत होतो की ज्ञान आणि देश यांचा असलेला संबंध. गझनीच्या मुहम्मदानी हा देश अनेक वेळा लुटला, बरोबर आहे. काय काय लुटलं या देशातनं? सोनं, नाणं, चांदी, जड जवाहिरात, जे जे शक्य होतं ते सगळं अगदी सोरटी सोमनाथाच्या सोन्याच्या कळसा आणि दरवाजापासून सगळं लुटून त्या गझनीच्या मुहम्मदानी नेलं. ते कुठे नेलं? गझनी हे गाव कुठे आहे? तर हे गाव अफगाणिस्तानमध्ये आहे. आता हे जरा पार्किंगमध्ये ठेवा. 1996 किंवा 97ला एका IT कंपनीचा प्रमुख म्हणून मी पनामा नावाच्या देशात गेलो होतो. छोटासा देश आहे, नितांत रमणीय देश आहे. आणि पनामा कालवा जो आहे त्याच्याकरता तो प्रसिद्ध आहे. पॅसिफिक आणि अटलांटिक ओशन यांना जोडतो. तुम्हाला माहीत नसलेली गोष्ट सांगतो, त्याचं डिझाईन, त्याचं इम्प्लिमेंटेशन काम हे भारतीय तंत्रकुशल कामगारांनी त्या काळात 1940मध्ये केलेलं आहे. त्यांचे फोटो आजही भारताच्या पनामामधल्या पनामा सिटीतल्या एम्बेसीत लावलेले आहेत की या मजुरांनी, या तंत्रज्ञांनी, या इंजिनियर्सनी हा कालवा बांधलेला आहे. आणि 2000 साली वाजपेयी पंतप्रधान असताना आमचं एक विमान अपहरण करून मला वाटतं कराची मार्गे, दुबई मार्गे काबूल कंदाहारला नेलं. प्रवासी आजारी पडले तेव्हा प्रवाशांनी क्रोसिन, कोडोपायरीन आणि मिनरल वॉटर मागितलं. तेव्हा तालिबान सरकारने उत्तर पाठवलं, आमच्याकडे क्रोसिन बनत नाही आणि मिनरल वॉटर म्हणजे काय. हे जेव्हा मी वृत्तपत्रात वाचलं, टी व्हीवर पाहिलं, तेव्हा मला प्रश्न पडला, अरे लुटून नेलत, मग केलं काय त्या पैशाचं? आक्रमण करून लुटून संपत्ती नेता येते. हाडी माशी रुजलेली आणि यांनी रुजवलेली ज्ञानाची लालसा कोणालाही नेता येणार नाही. म्हणून हा देश महान आहे. आणि ज्याला ठाण्याहून 22 किलोमीटर दूर असलेल्या अंधेरीला जायला ट्रॅफिकमुळे खड्ड्यातून मार्ग काढताना 1.5 ते 2 तास लागायच्या इन्फ्रास्ट्रक्चरची बोंब आमच्याकडे, 98 सालची गोष्ट, 2000 सालची गोष्ट सांगतोय. तिथला एक IT कंपनीचा प्रमुख त्यांना त्या 10,000 लोकांच्या सुसज्ज वस्तीचं काय करायचं हे सांगायला गेलेला होता. पुढे दुसरी शिकवण आहे. कैसर बदान मला ठीक आहे, उद्या सकाळी तुमची व्हिजिट मी अरेंज करतो, सगळं करतो.
मग माझ्या कंपनीविषयी त्यांनी बोलायला सुरुवात केली. तुमची शेअर प्राईस एवढी आहे, तुझं शिक्षण इतकं चांगलं झालं आहे, परवा मेक्सिकोमध्ये तू अमुक केलंस, व्हेनेझुएलामध्ये तुम्ही टायअप केलं सरकारबरोबर टीचर ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी, चायनामध्ये होल्ली ओन सबसिडरी काढली, त्याचा तू डायरेक्टर आहेस, अमुक तमुक. आणि सगळं सांगितल्यानंतर आता फक्त माझे 4थीचे गणितातले मार्क सांगायचे राहिले होते. मी चाट पडलो, म्हटलं हे काय आहे, पनामा कुठं, हे कुठं. मी त्याला विचारलं निघता निघता की म्हटलं तुम्हाला मी येणार आहे हे कधी कळलं? ते बोले अर्ध्या तासापूर्वी. मग हे अर्ध्या तासात माझी कुंडली, ते हसले. त्या रूमला एक छोटंसं दार होतं, ते दार उघडलं आणि दळवी साहेब तुम्ही जे काम करताय ते किती महत्त्वाचं आहे आत्ता लोकांना कळेल. तिथे 100 मुलं डेटा सेंटरवर काम करत होती. जगातल्या कुठल्याही व्यक्तीचं, कुठल्याही संस्थेचं, कुठल्याही अर्थव्यवस्थेचं संपूर्ण चित्र 5 मिनिटात बुलेट पॉईंट्सच्या आधारे त्यांच्याकडे दिलेलं होतं. ते त्यांनी 2-3दा वाचलं. माणूस जात्याच हुशार, लक्षात राहिलं आणि मला असं वाटायला लागलं माझ्यावर डॉक्टरेट केली की काय या माणसानं. आणि तेव्हा त्या डायनिंग टेबलवर समोर आई काहीतरी लिहायची. हे रोज चित्र अनेक वर्ष मी पाहिलं. शेवटी एक दिवशी आईला विचारलं, आई हे रोज काय लिहितेस ग तू? ती म्हणली अरे आज ज्या ज्या वर्गावर मला शिकवायचं ना तिथे कसं शिकवायचं, कोणता विषय कसा शिकवायचा याचा लेसन प्लॅन लिहिते. मी हसायला लागलो. नुकताच MBAला वगैरे गेलो होतो, त्यामुळे अक्कल जरा डोक्यात जास्त शिंग फुटली होती. म्हटलं आई हा कसला लेसन प्लॅन आहे? ती म्हणली 4थीचा इतिहास. कुठला धडा आहे? शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. किती वर्ष शिकवतेस? ती म्हणली हे पुस्तक 15 वर्ष शिकवते आहे. अगं म्हटलं आता तो धडा तुझा उलटा पाठ झाला असेल. सुलटा पण नाही, उलटा जरी सांगितला तरी तू पाठ. हो म्हणलं तसं झालेलं आहे. मग म्हटलं आता कशा लेसन प्लॅन काढते? शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र 15 वर्षात आता बदललेला नाही आहे, तो जेव्हा होता तसाच आहे. ती म्हणली तो बदललेला नाही आहे, पण समोरचा विद्यार्थी दरवर्षी बदलतोय ना, त्याच्याकरता मी हे करते आहे. असे शिक्षक 5th पे, 6th पे, 7th पेसाठी काम करत नाहीत, ते विद्यार्थ्यांच्या अभ्युदयासाठी काम करतात. हीच प्रेरणा भाऊरावांची आहे. दिस इज फॉर एज्युकेशन. हे मी तुम्हाला का सांगतोय की एखादा देश संपन्न का असतो, इथे आपण सुरुवात केली तर तिथली शिक्षण संस्था ही अतिशय स्ट्रॉंग असते. स्ट्रॉंग कोरिलेशन ऑफ इकॉनॉमी, पॉलिटी अँड एज्युकेशन. 107 वर्षापूर्वी जेव्हा ही संस्था स्थापन झाली, 1919 साल, त्याच्याच आसपास म्हणजे 1920 साली लोकमान्य टिळक यांचं निधन झालं आणि तोपर्यंत महात्मा गांधी हे नाव भारताने फारसं ऐकलेलं नव्हतं. गांधी हळूहळू भारतीय राजकारणात स्थिरावत होते, गोखल्यांचे शिष्य म्हणून स्थिरावत होते. सावरकर अजून भारतात यायचे होते. इंग्लंडमध्ये त्यांनी नाव कमावलेलं होतं, पण त्याहीपेक्षा सर्वात जागतिक पातळीवर एक महत्त्वाची घटना घडत होती, ती म्हणजे पहिलं महायुद्ध पेटलेलं होतं. म्हणून मी या संस्थेचा अभ्यास करताना की या माणसांनी ज्या काळात ही संस्था काढली त्या काळातला भारत कसा होता, म्हणून मी जवळपास यायच्या आधी 300-350 पानं वाचून काढली. त्या काळातलं सगळं साहित्य जमा केलं की कादंबऱ्या कुठल्या निघाल्या, पेपरातनं काय काय बातम्या त्या काळात आलेल्या होत्या, लोक काय वाचत होते त्या काळात. तेव्हा असं लक्षात आलं की भारताची लोकसंख्या फक्त 25 कोटी होती आणि भारताची काय म्हणू आपण ज्या लिटरसी रेट, शिक्षित लोक किती असतील तर 12% लोक फक्त शिक्षित होती जेव्हा ही संस्था स्थापन केली. आज हे जे सगळं डेटाचं आणि इनोव्हेशनचं काम इथे दळवी साहेब करतात त्याचं महत्त्व आज नाही कळणार तुम्हाला. 10 साल के बाद पूछना इसने क्या किया है तब पता चलेगा. 10 वर्षानंतर हे जे सगळं काम आहे त्याचं महत्त्व तुम्हाला कळेल. आज जेव्हा आमची लिटरसी रेट हा 95%वर 94.6 वगैरे आहे मला वाटतं आत्ता,
तेव्हा तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व किती आहे हे कळणार नाही, पण जेव्हा ते 12% होतं तेव्हा त्याचं महत्त्व ओळखणं हे किती महत्त्वाचं आहे तुम्ही लक्षात घ्या. त्यावेळी दरडोई उत्पन्न किती होतं? भारत किती श्रीमंत होता? तर दरडोई उत्पन्न निव्वळ 196 रुपये होतं. हा 1919चा आकडा मी तुम्हाला सांगतोय. आणि आज ते 3 लाखाच्या आसपास जाऊन पोचलं आहे. हा 196 ते 3 लाख हा प्रवास सरकारी धोरणं हे जेवढी आहेत त्याहीपेक्षा सुद्धा अशा महात्म्यांनी गावोगावी प्रदेशामध्ये राज्यामध्ये जी शिक्षण व्यवस्था उभी केली, त्या शिक्षणातनं आलेल्या बहुजन समाजातल्या शिक्षित समाजानं जो आमच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार दिला, त्यातून हे निर्माण झालेलं आहे. म्हणजे चांगलं शिक्षण व्यवस्था ही फक्त माणसं मोठी करत नाही, ती देश आणि अर्थव्यवस्था सुद्धा तितकीच मोठी करत असते. मार्केट कॅपिटलायझेशन असं नावाची एक कॉन्सेप्ट आहे. एखाद्या संस्थेचं इंटेलेक्च्युअल काय आहे, त्यांनी काय निर्माण केलं याच्यावर आणि काय निर्माण करू शकतात याच्यावर त्याची मार्केट कॅप ठरते. जर या संस्थेची मार्केट कॅप खरंच बसून काढली ना, तर मला असं वाटतं ती महाराष्ट्रातली सर्वात जास्त आणि मोठी मार्केट कॅप असेल. हे याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या अनेक वास्तूत मी गेलेलो आहे. कुठलीही वास्तू भपकेबाज अशी नाही आहे. फार चांगल्या महागातला ग्रॅनाईट लावला आहे असं काही मला दिसलं नाही. आणि तेच याचं वैभव आहे की इट इज स्टील रॉ ॲज इट शुड बी. बेसिक मिनिमम इन्फ्रास्ट्रक्चर बट एक्सलंट क्वालिटी ऑफ एज्युकेशन. आज तुमचे वर्ग डिजिटल आणि स्मार्ट होत आहेत, त्याच्यात डिजिटल बोर्ड येत आहेत. माझी तर विद्यार्थ्यांना विनंती आहे की ते वापरायचे कसे हे फक्त शिक्षकांना शिकवू नका. वर्गातली जी हुशार मुलं असतील त्यांनाही शिकवा, म्हणजे त्यांच्या डोक्यात आपण डॉक्टर, इंजिनियर आणि सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे यापेक्षा आपण शिक्षक व्हायचं आहे हा विचार अधिक रुजेल. कारण आज जो उठतो तो सॉफ्टवेअर इंजिनियर, डॉक्टर, इंजिनियर बनायला लागतो. मग चांगले शिक्षक या समाजात निर्माण होणार कसे? आणि खरंच सांगतो, आय एम अ प्रॉडक्ट ऑफ गुड टीचर्स. 16-17 वर्षाचा मुलगा जेव्हा आजारी पडतो आपल्या घरातला आजूबाजूचा, तेव्हा त्याला आपण डॉक्टरांकडे घेऊन जातो. डॉक्टर त्याला औषध देतात. आपण ते विकत घेताना त्याची किंमत बघत नाही, तर त्याच्यावरची एक्सपायरी डेट मात्र बघतो. का? तर एक्सपायर्ड मेडिसिन इज हार्मफुल टू कन्झ्युम. एक्सपायर्ड डेट असलेलं औषध शरीराला घातक आहे. मग तोच मुलगा 16-17 वर्षाचा 11वी-12वीला जो अभ्यासक्रम करतोय, डिप्लोमा डिग्री इंजिनिअरिंगला किंवा BSc BCom BBAला अभ्यासक्रम करतोय, जो कन्झ्युम करतोय तो एक्सपायर्ड आहे की नाही हे कोण बघणार? इफ एक्सपायर्ड मेडिसिन इज हार्मफुल, हाऊ कम एक्सपायर्ड सिलेबस इज नॉट हार्मफुल? मग हा अपडेट करायची जबाबदारी जर ते विद्यापीठ योग्य वेळी पार पाडत नसेल, तर इट इज अ जॉब ऑफ इन्स्टिट्यूशन्स टू डू दिस. बिकॉज एका इंजिनियरनं एखादा चुकीचा पूल बांधला आणि तो कोसळला तर त्याच्या खाली 4-10 लोक मरतात, ते वाईटच आहे, ते गुन्हाच आहे. एखादा डॉक्टरनी जर योग्य शिक्षण घेतलं नाही, योग्य उपचार केले नाहीत, तर तो पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये दगावतो. पण जर एखादा शिक्षक चुकीच्या पद्धतीनं एक्सपायर्ड जर शिकवायला लागला, तर अख्खी पिढी, पुरी कायनात बर्बाद होती आहे. आणि म्हणून हा देश कोणी घडवला असं ज्याचं उत्तर येतं, तेव्हा त्याचं उत्तर चाणक्य हे पहिले येतं. टीचर्सने बनाया है इसे. हे तुमचं महत्त्व आहे. याचा अर्थ आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे, तुमच्या आजूबाजूला काय घडत असेल याची पूर्ण कल्पना मला आहे. असं समजू नका की शिक्षण संस्था त्यातल्या सगळ्या गोष्टींपासून मी दूर आहे, असं नाही आहे. पण आयुष्यात अशी लोक असणारच आहेत. 5 प्रकारची माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. तुम्ही उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जरी बनलात नाही, तरी तुमच्या आयुष्यात ही 5 प्रकारची माणसं येणार. पहिले असणार ती त्रस्त आहेत. त्रस्त, सगळ्याची कंप्लेंट, काहीही त्यांना सांगा, पहिले स्वतःची कंप्लेंट सांगणार.
अरे काय यार, किती उकडतं इकडे, तुम्हाला काय माहिती आहे? ठीक आहे, मग पंखा लावतो. अरे काय पंखा लावला, केस उडतात. अरे उडतात म्हणजे काय सोडून नाही ना जात. सगळ्याची कंप्लेंट. त्रस्त, कंप्लेंट मास्टर. दुसरे असतात ते सुस्त. काय आहे 22 तारखेला, कशाला येत आहेत ते निर्गुण करा. जन्माचा आनंद नाही, मरणाचं दुःख नाही, नाकी शिंक वाहणे पाय, तोंडात जांभाई. बघा आपल्या आजूबाजूला अशी माणसं आहेत की नाही, भेटल्यानंतर पहिले असं निगेटिव्ह. काय होणार आहे, तू जन्माला आला काय झालं, तू खपला काय झालं. तिसरे असतात ते व्यस्त. ते आजकाल फार खूप मोठ्या प्रमाणात दळवी साहेब. व्यस्त, कायम बिझी. तुम्ही जा त्यांच्याकडं, मोबाईल हातात घेतात, खाली वर करत असतात फेसबुकवर, आणि कायम बिझी. क्षणाची फुरसत नाही, दिडकीची कमाई नाही, आणि घंट्याची पत नाही. बघा आपल्या आजूबाजूला आपले नातेवाईक, आपले सहकारी शिक्षक, आपले सहकारी विद्यार्थी, आणि चौथे असतात ते राजकारणात खूप मोठ्या प्रमाणावर असतात, आणि ते म्हणजे स्वस्त. म्हणजे तुम्ही त्यांना सांगा आपल्या पक्षाचं असं ठरलं आहे बरं का, बोलू नको कुठे, पण आपण या निवडणुकीमध्ये आपण असं असं करायचं आहे, परफेक्ट एकदम. तुमची पाठ वळली की BBC ला लाजवेल इतक्या वेगानं मोबाईल वापरायला लागतात. कळलं का? ते मदनराव आले ते बोलतो ते झालं. मदनरावांची गाडी चालू व्हायच्या आधी 200-500 लोकांना कळलेलं असतं. अशी स्वस्त माणसं, त्रस्त, व्यस्त, सुस्त, स्वस्त, अशीच 95% आयुष्यात येणार आहेत. ह्यांच्या आयुष्यात काय सगळी चांगलीच माणसं आली असं वाटतं तुम्हाला? पण 5% माणसं असतात की जी म्हणतात या देशामध्ये 25 कोटीची लोकसंख्या आहे, 196 रुपये दरडोई उत्पन्न आहे, 12% लिटरसी दर आहे, माझ्या खिशात पैसा नाही आहे, बायकोच्या अंगावरचे दागिने गहाण टाकीन, पण लक्षात ठेवा मी या समाजाला सुशिक्षित करून दाखवीन. ती मस्त माणसं आयुष्य घडवतात, देश घडवतात.